नमस्कार, मी कपिल देशपांडे. प्लॅनेट मराठीवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गेल्या 1.5 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलंय. त्यांचा लढा सुरू आहे. महाराष्ट्रासह भारतासह संपूर्ण जगभरात या आंदोलनाची दखल घेतली आहे आणि आता याच मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ही फिल्म लवकर रिलीज होणार आहे आणि त्याच निमित्ताने बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत असणाऱ्या सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट, निर्माता आणि दिग्दर्शक तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पहिला प्रश्न रोहन तुला आहे माझा. मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेत तू दिसतोयस आणि यावेळेस एक वेगळं प्रमोशन तुम्ही करताय, कारण फिल्म प्रमोशन म्हटलं म्हणजे 4-5 जणांचं युनिट घेऊन तुम्ही असतात, पण 12 ते 15 गाड्यांचा ताफा घेऊन तुम्ही फिल्म प्रमोशनला जाताय. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ, इंटरव्ह्यूला जाऊ आणि तू स्वतः त्या मनोज जरांगे पाटलांच्या गेटअपमध्ये आहेस. तर का असं? आता हे पिक्चर जरांगे पाटलांवरती ना, त्याच्यामुळे गाड्या लागणारच. कारण ते नाव आता छोटं राहिलेलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला ती आमची इमेज टिकून ठेवावं लागणार आहे. प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून मला संपूर्ण महाराष्ट्राला जय शिवराय सांगायचे. माझं नाव रोहन पाटील. ह्याच्यापूर्वी मी बरेचसे सिनेमे केलेत, पण काल्पनिक केले, म्हणजे एक कल्पना तयार करून आणलेले सिनेमे केले. पण आता एक वास्तविक गोष्ट राज्याच्या पुढे येणार आहे. कारण आपण पाहिलं की गेल्या वर्षभरात राज्यभर नाही तर जगभर एक नाव गाजतंय. ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि आता हे नाव पडद्यावरती येणार आहे, चित्रपट सृष्टीमध्ये येणार आहे. आणि जरांगे पाटलांवरती ह्या सिनेमामध्ये माननीय जरांगे पाटलांची भूमिका मला करायला मिळाली. खूप स्वतःला भाग्यवान समजतो, कारण हा सिनेमा फार चॅलेंजिंग होता. यातून आम्हाला राज्याला एकच दाखवून द्यायचं की जरांगे पाटलांचं यश हे तुम्ही आम्ही जगाने बघितलं, पण जरांगे पाटलांचा संघर्ष आम्हाला पडद्यावर आणायचा आहे आणि राज्याला दाखवायचं आहे. कारण राज्यामध्ये काही लोकांनी वातावरण असं केलं की एक लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे पाटील स्टार झाले. कितपत ठीक आहे, पण जरांगे पाटील त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष काय केला आणि त्यांना समाजासाठी का लढाऊ वाटलं, हा लढा त्यांनी का उभारला, ह्या सिनेमामध्ये एवढं चांगल्या पद्धतीने दाखवले. 1.5 वर्षात त्यांचा जो लढा सुरू आहे ते आहे का त्यांच्या आयुष्यातल्या काही सुरुवातीचे उतार चढाव? 1-1.5 वर्षामध्ये लोकांना त्यांचं यश माहिती, त्यांचा संघर्ष माहीत नाही. या चित्रपटामध्ये पूर्ण संघर्ष त्यांचा दाखवलेला आहे. कारण आपण यश तर प्रत्येकाने यूट्यूबला पाहिलेलं आहे, टी व्हीला पाहिलेलं आहे, पण संघर्ष कसा केला त्यांनी, कसे घडले, हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं आम्हाला एक गरजेचं वाटलं. आणि सर्व गोष्टी त्या चित्रपटात आम्ही दाखवल्या. त्याचा संघर्ष असेल किंवा त्यांचं, आम्ही याच्यात लोकेशन पण खूप ओरिजिनल वापरले आहेत. त्यांचं घर असेल, उपोषण स्थळ असेल किंवा बाकीचे जे काही ठिकाणं असतील, ते ज्या ठिकाणी वावरले फिरले, ते सर्व लोकेशन आम्ही ओरिजिनल वापरलेले आहेत. त्याचबरोबर चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबरचे जे काही मंडळी आहे, त्यांचे मित्रमंडळी असतील, गावकरी असतील, ते सर्व आम्ही रिअल वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिनेमा पाहिल्यानंतरही बऱ्याच जणांना असं की अरे मी यूट्यूबला पाहिलं होतं, ही एक अशी एक न्यूज होती किंवा अशी एक गोष्ट होती, पण सिनेमा ते सेमच आहे, लोकही ते सेमच आहेत. एवढ्या गोष्टी आम्ही तंतोतंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचदा आपण बघितलं की मागच्या इलेक्शनला पण काही सिनेमे या पिरियडला रिलीज झाले होते. तुमच्याच सिनेमाच्या बाबतीत असं का? म्हणजे मी परत तेच की तुम्हाला असं वाटतंय का की राजकीय काही हेतुपूर्वक राजकीय हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला किंवा तुम्हाला सेन्सॉरला अडवणूक झाली? मेन म्हणजे हा असू शकतं. पण ते आणखी माहिती पडलेलं नाही आम्हाला, पण ज्यावेळेस माहिती पडेल त्यावेळेस आम्ही मीडियासमोर येऊ आणि प्लॅनेट मराठीला पहिली आम्ही मुलाखत त्या बाबतीत देऊ. तिथेच आम्ही त्याची एक मुलाखत मी ऐकली होती, तुम्ही नाशिकला केलं होतं की राजकीय परिस्थिती बघता आणि काही राजकीय याच्यामुळे आमचा सिनेमा पुढे ढकलला गेला असण्याची शक्यता तुम्ही पुढे ढकलणं म्हणजे राजकीयच कारण असू शकतं, पण ते कोणी केलं, का केलं, कसं केलं, हे अजून गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. पण ते जर आम्हाला समजलं तर आम्ही जाहीर पत्रकार परिषद घेऊ, प्लॅनेट मराठीला कळू. आम्ही गरज पडत आम्ही इथे येऊन पुन्हा एक आम्ही तुम्हाला चांगली मुलाखत देऊ त्या बाबतीत. पण आम्ही एक काळजीपूर्वक केलं की सिनेमा आणि इलेक्शन ह्याच्यावरती काही परिणाम होणार नाही अशा पद्धतीने काळजी घेऊन केलं. पण तरीसुद्धा जाणून बुजून केलं असेल तर हे त्यांचा फसलेला प्लॅन आहे. कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं की जी गोष्ट दाबली जाते, जरांगे पाटील असतील उदाहरणार्थ, त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला, ते इतक्या उफाळून बाहेर निघले की ते सहन नाही झालं परत. त्याच्यामुळे सिनेमा जर खरं दाबला असेल तर ते त्यांच्यासाठी चुकीचं होईल. पण आता आपण डायरेक्टली कोणाचं नाव घेऊ शकत नाही. पण मी आशा करतो की पहिली जर उदाहरणार्थ 1 कोटी लोक सिनेमा बघणार असली तर आता 5 कोटी मराठा सिनेमा बघितल्याशिवाय राहणार नाही. मोठी कलाकारांची फौज सिनेमात आहे. म्हणजे मोहन जोशी आहेत, सुरभी आहे, संदीप पाठक आहे, सागर कारंडे आहे, अजूनही बरेच कलाकार आहेत. तर जरांगे पाटलांचं आयुष्य एकदम ग्रँजर पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. मी या चित्रपटाचा लेखक आहे आणि निर्माता पण आहे. पण खऱ्या अर्थाने मी निर्माता म्हणून बोलत नाही. प्रत्येक ठिकाणी मी एक लेखक म्हणूनच बोलतो. कारण एवढ्या चांगल्या विषयावरती, एवढ्या महान व्यक्तीवरती मला चित्रपट लिहायला भेटला, हे माझं मी भाग्य समजतो. आणि मोठी स्टारकास्ट म्हणजे आम्हालाच असं वाटत होतं की आता नाही कुणाला म्हणायचं, कारण ह्या चित्रपटातून काम करण्यासाठी अनेक कलाकार इच्छुक होते, अनेक टेक्निकल
टीम असेल ते पण खूप इच्छुक होते, पण शेवटी कुठंतरी एक मर्यादा असते आणि त्या मर्यादा पाळून आम्ही जेवढं शक्य होईल 4 संगीतकार आहेत, असा कुठला चित्रपट नाही आणि ते टॉपचे आहेत. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने लोकांनी सपोर्ट केला, कलाकारांनी सपोर्ट केला, टेक्निकल टीम असेल सपोर्ट केला आणि ज्या भागात आम्ही चित्रीकरण करत होतो, ज्या गावात चित्रीकरण केलं, तिथल्या त्या भागातील लोकांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. कारण जरांगे पाटील ही एक सर्वसाधारण व्यक्ती आहे की त्यांना आज पूर्ण भूमिहीन आहेत ते, आणि हे भूमिहीन होण्याचं कारणसुद्धा एक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी लढा उभा केला आणि त्या लढ्यामध्ये कुणाला मदत न मागता, कुणाला आर्थिक सहाय्य न मागता त्यांनी स्वतःचं जमीन, घरदार सगळं विकून समाजासाठी तिथपर्यंत ते लढत होते. आज पण ते लढत आहेत, परंतु आज ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस ते एकटे होते आणि आज त्यांच्याबरोबर करोडो मराठा समाज आहे, इतर समाज पण त्यांच्याबरोबर ताकदीने लढत आहे आणि त्यांचं मराठा आरक्षणाबरोबर इतर सामाजिक कार्यसुद्धा, म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, काही इतर लोकांचे शिक्षणाचे प्रश्न असतील, ह्या सगळ्यावरती त्यांचं त्या ठिकाणी काम चालू आहे. आणि आम्ही तर त्यांना पाहिलं, परंतु मराठवाडा असेल त्या भागात त्यांची थोडी म्हणजे सुरुवातीला बऱ्यापैकी चांगली ओळख होती, परंतु राज्यभर परिचित नव्हते आणि राज्यातच सोडा, आज ते म्हणजे महाराष्ट्रात तर परिचित झालेच, भारतात झाले, परंतु जगाच्या कानाकोपऱ्यात आज जरांगे पाटलांचं नाव झालं. आणि एक प्रामाणिक गरीब संघर्ष म्हणजे संघर्ष करणाऱ्या माणसाची ही कथा आहे आणि खूप छान वाटलं मला, लिहिताना छान वाटलं. ह्या चित्रपटाची निर्मिती मी करतोय ते पण मला खूप छान वाटलं. मला खात्री आहे की राज्यातील तमाम जनता या चित्रपटाला पाहणार आहे. आणि जसं पाटील बोलले, आता आम्ही सगळे आमचे पाटीलच आहेत, जरी त्यांचं नाव रोहन असेल तरी आम्ही किंवा संपूर्ण समाज राज्यभर आज आम्हाला त्या पाटलांसारखीच ह्या पाटलांची सुद्धा ताकद आमच्या पाठीशी आहे आणि त्या ताकदीवरती आम्ही आज राज्यभर प्रमोशन करत आहोत. तर हा चित्रपट नक्कीच चांगल्या पद्धतीने लोक पाहतील आणि मी म्हणणार नाही रेकॉर्ड, परंतु जरांगे पाटलांचं नाव चित्रपटसृष्टीच्या पण इतिहासात लिहिलं जाईल अशी आम्हाला खात्री आहे. गेल्या 2 महिन्यांपासून प्रमोशन सुरू आहे आणि कंटिन्यू ह्याच गेटअपमध्ये तू फिरतोयस. म्हणजे खरं तर असं कदाचित पहिल्यांदा होतंय, 1-2 इव्हेंटला असेल किंवा 4-5 दिवस असेल ॲक्टर त्या गेटअपमध्ये असतो, पण तू पूर्णपणे तर किती वेळ लागतोय मेकअप करायला हा? आणि आता तर प्रति जरांगे पाटील म्हणून तुझ्याकडे बघितलं, कारण त्यांनी आत्ता मगाशी मला किस्सा सांगितला एका हॉटेलवरचा. तर काय तुला अनुभव येतोय समाजात? म्हणजे सुरुवातीपासूनच सांगतो की फार चॅलेंजिंग होतं जरांगे पाटलांची भूमिका करणं. कारण जरांगे पाटील जर आपण बघितलं तर 40-45 किलोचे आणि माझं वजन थोडं जास्त होतं, त्यावेळेस मी बरंचसं वजन कमी केलं. आणि दुसरी गोष्ट की आता जी गेटअपमध्ये राहतोय, म्हणजे हा जो विषय आहे हा चित्रपट म्हणून आम्ही बघितलेला नाही, एक वास्तव पुढं आलं पाहिजे, राज्याच्या पुढं आलं पाहिजे आणि ते आपण पोचवण्यासाठी आपल्याला प्रमोशन हा अँगल खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं आपण काही झालं तरी चालेल, कसल्याही माध्यमातून असो, पण जरांगे पाटलांचा संघर्ष राज्याच्या पुढं आणायचा. मेकअपला जवळजवळ मला सकाळी 2-2.5 तास बसावं लागतं, रात्री मेकअप काढताना अर्धा तास जातो, दिवसभर त्या मेकअपचा फार त्रास होतो. पण आनंद ह्याचा वाटतो की एका चांगल्या व्यक्तीच्या वेशांतरात आपण आहोत, एक चांगली गोष्ट राज्याच्या पुढं आणतोय, त्याच्यामुळे आनंद होतो. पण जे समाजातून दिसतंय, म्हणजे आता प्रमोशनला आम्ही राज्यभर फिरतोय, तर प्रमोशनला फिरत असताना दर 1 किलोमीटरला मला गाडी साईडला घ्यावं लागते. गाडी उजव्या साईडने असतील किंवा डाव्या साईडने असतील, प्रत्येकजण गाडीला हात करतोय. म्हणजे ह्याच्यातली 50% लोक अशी फसतात की जरांगे पाटील चालले आणि 50%ला असं वाटतं की जरांगे पाटलांच्या भूमिकेतला हिरो चाललाय. त्याच्यामुळे आनंद वाटतोय की आम्हाला रोडवरती वेगवेगळे लोक स्वागत करतायत. म्हणजे दर 5-10 किलोमीटरला डीजे लावून लोकांचं स्वागत आहे ग्रामीण भागामध्ये, हार घालतायत, हलग्या लावतायत. म्हणजे हा जो प्रकार जरांगे पाटलांना आपण बघितला तो आमच्या बाबतीत दिसतोय. म्हणजे आता आम्हाला तर सातारा जिल्ह्यातून एक फोन आलाय की तुमच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्ही 20,000 लोकांची सभा घेतोय. म्हणजे आत्तापर्यंत आपण सभा बघितल्या त्या नेत्यांसाठी बघितल्या, पण असा इतिहासात पहिला सिनेमा आहे माझ्या अभ्यासानुसार की एक सिनेमा सर्वसामान्य व्यक्तीवरती निघतो आणि त्याच्या प्रमोशनसाठी 20,000 लोकांची सभा अरेंज केली जाते. दुसरी गोष्ट, मराठवाड्यातून आमच्या निर्मात्यांना संपर्क झाला की आम्ही ह्या सिनेमाला वराडाची वराड घेऊन जाणार आहेत. वराड हा शब्द लग्नात वापरला जातो, पण वराडाची वराड, गावाची गावं घेऊन पिक्चर बघायला जाणार आहे. म्हणजे हे प्रेम जरांगे पाटलांवरती आणि ही वास्तव जाणणार आहे, म्हणजे राज्याच्या पुढं खरं येणार आहे. कारण राज्यामध्ये काही लोकांनी वातावरण खराब केलं की हे असं का झालं, हे मला आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचे की पहिला तुम्ही सिनेमा बघा. ज्यांनी वातावरण खराब केलं त्याच्यातले 50% लोक पॉझिटिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे खरं आहे, म्हणजे एक कलाकार म्हणून नाही किंवा त्यांच्यावर सिनेमा केला म्हणून नाही, पण जरांगे पाटील जर खरे जाणून घेतले, एक प्रामाणिक माणूस आहे. म्हणजे आपण समाजामध्ये पाहतो की माणूस स्वतःसाठी संघर्ष करतो, तुम्ही असो किंवा कुणी असो, पण समाजामध्ये एक असा माणूस आहे की स्वतःचं घर जाळून समाजासाठी संघर्ष करतात. त्याच्यामुळे हे जर वास्तव जाणायचं असेल आणि जी स्क्रिप्ट आहे सिनेमाची, जो सिनेमा आमचा बनलाय हा 30%च राज्याला माहिती,
म्हणजे लाठीचार्ज असेल किंवा त्यांचं ते सभा असतील, जो 70% सिनेमा आहे सगळं दाखवलं. 70% सिनेमा असून लोकांना माहितीच नाही. ती सस्पेन्स गोष्टी पिक्चरमधून बाहेर येणार, त्याच्यामुळे लोकांना बघायला आवडेल. आणि तुम्ही आता म्हटलात की काही राजकीय व्यक्ती हेतुपरस्पर करता आहेत, तर त्याचा उल्लेख सिनेमात आहे का? सगळं आहे, पण आता डायरेक्टली सांगता येणार नाही. पण सिनेमामध्ये जरांगे पाटलांच्या आयुष्यात आत्तापर्यंत जे आलं ते सगळं आहे. आम्हाला असं कळलं आहे की पहिल्यांदाच कुठल्या सिनेमाचा कदाचित असा प्रीमियर होऊ शकतो की एका मोठ्या ग्राउंडमध्ये स्क्रीन लावून प्रीमियर करण्याचं तुमचं नियोजन आहे आणि स्वतः जरांगे पाटलांनी ही इच्छा बोलून दाखवली. जर असं झालं तर फर्स्ट टाइम असा प्रीमियर होईल. हो, नक्कीच फर्स्ट टाइम असं होईल भारतामध्ये. पण तसं काय प्लॅनिंग नाही आमचं, कारण नियोजन करणं खूप मोठी गोष्ट आहे तेव्हा. केलं तर तिथं सुद्धा कोटीनीच लोक येतील. लोक येतील तिथे. पण तेवढ्या लोकांची सोय त्या ठिकाणी करणं आणि हे शक्य होणार नाही. कारण आत्ताच जरांगे पाटलांची एक 8 जूनला सभा होती आणि 5 कोटी मराठा समाज त्या ठिकाणी येणार अशी ती सभा आयोजित केली होती. परंतु तिथं येणाऱ्या लोकांची गैरसोय होताना थोडं शक्यता वाटली, म्हणून त्यांनी ती सभा तात्पुरती कॅन्सल केली, रद्द केली आणि नवीन तारखेला ते ती सभा घेतीलच. परंतु असं काही व्हायला नको, कारण त्या ठिकाणी जागाच पुरणार नाही आणि कुठंतरी मग ते चुकीचं होईल. म्हणून चित्रपट नक्कीच चित्रपटगृहातच लोक बघतील असं मला वाटते. फर्स्ट टाइम आप मराठी फिल्म को DOP करने जा रहे हो, कैसा था एक्सपीरियंस मराठी इंडस्ट्री में काम करने का? मेरे को साउथ से इधर बहुत अच्छा लगा. मेरे को साउथ से इधर बहुत अच्छा लगा मूवी. एंड इधर बहुत रिचनेस ज़्यादा है इधर. हाँ बहुत ज़्यादा. उधर को लोकलाइट तो बहुत प्यार कर रहे हैं. उधर मनोज जरंगे सर का, पाटिल का लोकलाइट रहता ना, वो बहुत प्यार कर रहे हैं. बट उधर हम तो मूवी में पूरा रियल लोकेशन में शूट किया एंड रियल आर्टिस्ट भी यूज़ किया उधर. हा चित्रपट म्हणजे आपण पाहतो की एखादा चित्रपट बनला तर त्याला निर्माता दिग्दर्शक प्रयत्न करत असतात की तो राज्याच्या कानाकोपऱ्यात लागला पाहिजे, महाराष्ट्रात सगळीकडे लागला पाहिजे. पण असा हा सिनेमा आहे की 2 राज्यामधून तिकडून मागणी झाली की कर्नाटक असेल, जम्मू काश्मीर असेल, की हा सिनेमा आमच्याकडे लावा. आपण आत्तापर्यंत पाहिलं की आपण लावतो, पण तिकडून आम्हाला फोन यायला लागलेत की हा सिनेमा आमच्याकडे लावा. त्याच्यामुळे हा सिनेमा, जसं आबा मगाशी म्हटले की जरांगे पाटलांचं नाव पुन्हा एकदा सांगतो की सभा घेण्यामध्ये आणि गर्दी गोळा करण्यामध्ये भारतात 1 नंबरला गेलं, तसं जरांगे पाटलांचं नाव आता ही चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा 1 नंबरला जाईल आणि समाज त्याला नेईन अशी आशा करतो. जेव्हा तुम्ही जरांगे पाटलांना ही इच्छा बोलून दाखवली की त्यांचा बायोपिक तुम्हाला करायचा आहे, लगेच परवानगी मिळाली? ज्यावेळेस विषय झाला, आबा, रोहन, आम्ही सर्वजण गेलो. दुसऱ्या एका चित्रपटात प्रमोशन चालू होतं, आमच्या अंगावर T-शर्ट होते. तिथे असं वाटलं की आम्ही त्यांना सपोर्ट करायला गेलेलो आहोत, कारण लाठीचार्ज नुकतं झालं होतं. आम्ही त्यांना हे सांगितलं की आम्ही सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत आणि तुमच्यावरती आम्हाला सिनेमाही करायचा आहे. पण त्यांना सिनेमाच्या काही गोष्टी माहीत नव्हत्या. मग आबांनी त्यांना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. मग त्याच्यानंतर ते म्हणले चालते, तुम्ही करा पिक्चर. मला त्यातलं काही कळत नाही, पण तुम्ही करा म्हणले. मी त्यांना म्हणलं तुम्हीच रोल करा. म्हणजे मी त्यांना रोलसाठी थोडा आग्रही झालो. तर ते म्हणले हे मला इकडं पिक्चरचं काही जमणार नाही, मी इकडं आहे, इकडलं बघतो मी आरक्षणाचं, तुम्ही पिक्चरचं बघा. आणि त्या हिशोबाने मग त्यांनी आम्हाला म्हणले कधी चालू करणार आहेत. तर मी विचार केला नाही त्या गोष्टीचा की आपल्याकडं बाकीच्या कुठल्या अडचणी आहेत, काय आहे. 2 मिनिटात लगेच आम्ही तिथं 101 नारळ आणले. जिथं ठरलं तिथंच आम्ही लगेच मुहूर्त केला आणि पाटील उपोषणाला बसलेले होते आणि 4 दिवसांनी लगेच आम्ही त्याचं पोस्टर लॉन्च केलं. आणि जो आमचा रिलीजचा चालू चित्रपट होता तो आम्ही सोडून दिला. म्हणलं आता ते आपलं म्हणजे जसं काय होईल तसं होईल. आम्ही तिथंच प्रमोशन स्टॉप केलं आणि तिथूनच आम्ही या चित्रपटाच्या म्हणजे कामाला लागलो. मग तिथून पुढे त्यांचं उपोषण संपलं. त्यानंतर त्यांनी मला स्टोरी दिली. परंतु ते म्हटले की तुम्ही जे दाखवताय किंवा मी जे तुम्हाला सांगितलं हे समाजापर्यंत कधीच येणार नव्हतं, कारण त्या व्यक्तीला स्वतःला मोठेपणा घ्यायचाच नाही. त्यांच्या डोक्यात एकच आहे की माझा समाज आणि माझ्या समाजात जी काही मुलांची हाल, काही नैराश्यात जगत आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आम्ही पण शेवटी पाटील करतायत हे आम्ही जाणून घेतलं. त्याच्यावरती काय आम्ही अभ्यास केला. तर आम्हाला पण असं जाणवलं की आज कित्येक मुलं, कित्येक मुली नैराश्यात जगत आहेत, कित्येक आत्महत्या करत आहेत. आणि आपली मुलं नैराश्यात जगत असल्यामुळं काही आईवडिलांनी सुद्धा आत्महत्या केलेल्या आहेत, काही करत आहेत. आणि हे नाही झालं पाहिजे. ते पण आपले बहीण भाऊच आहेत आणि कुणावर अशी वेळ नाही आली पाहिजे. तर कुठंतरी त्यांचं पण शिक्षण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा या चित्रपटातून नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे मग सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितल्या ज्या कधीच समाजापर्यंत येणार नव्हत्या, त्या गोष्टी पण त्यांनी सांगितल्या. अतिशय भयान संघर्ष आहे. एक असा संघर्ष म्हणजे आपण एक इतिहासात काहीतरी गोष्टी वाचलेल्या असतील किंवा पाहिलेल्या असतील, आत्ता कोणी एखादी बायोग्राफी केली तर. परंतु ही बायोग्राफी अशी की एकीकडे जरांगे पाटील आणि एकीकडे हे जरांगे पाटील आणि लगेच चित्रपट होतोय.
आणि ते स्वतःची बायोग्राफी बघायला पण त्या ठिकाणी हजर येतं. कारण त्यात आम्हाला त्यामुळं चुकीचं काही दाखवता आलं नाही. ज्या सिंहासनावरती जरांगे पाटील बसतात, सगळ्या राज्यातील, इतर राज्यातील कितीतरी मोठमोठे लोक त्यांना येऊन भेटून त्यांच्या साईडला गेले, बसले. परंतु म्हणजे ज्या सेटवरती, ज्या त्यांच्या सिंहासनावरती जरांगे पाटील बसतात, त्या सिंहासनावरती 2 नंबरची व्यक्ती रोहन पाटील आहेत, की त्या जागेवर बसून त्यांनी शूटिंग केलं. आम्ही त्यांच्या घरात शूटिंग केलं. सगळीकडं म्हणजे जे लोकांना आज पाहायला भेटणार आहे ते खरंच खूप म्हणजे कल्पनासुद्धा नसेल केली कुणी, ह्या चित्रपटात काय दाखवलं असेल. त्यामुळे खूप भारी केलं आहे. डिरेक्टरांनी बी चांगलं काम केलं. ॲक्टर जेवढे होते बाकीचे त्यांनी पण खूप. मोहन जोशींचं तर मी सांगेन, त्यांना पॅरालिसिस होऊन गेलेला होता. तर आम्ही ज्यावेळेस त्यांना बोललो तर ते म्हणले, मी पहिलं बोललो की आम्ही एक चित्रपट करतो. ते म्हणले, अरे असं असं आहे, मला चालता येत नाही, असं नाही तसं नाही. त्यांनी सांगितलं, म्हणलं दादा, म्हणलं आम्ही जरांगे पाटलांवरती चित्रपट करतोय. अरे म्हणले, मग मी करतो. म्हणजे एवढी संपलेली ताकद, एवढी एनर्जी, 5-5 परसाच्या विहिरीमध्ये उतरून त्यांनी काम केलंय. त्यांना सपाटीने चालायचं सुद्धा अवघड आहे, पण त्यांनी सगळं शेतामध्ये कामं केलं की हां. तर त्यांना चालता येत नव्हतं जास्त, किंवा असं बसायचं असेल तर बसता पण येत नव्हतं. त्यांना चेअर वगैरे लागायची. आणि विहीर खणण्याचा एक सीन होता आणि खाली आतमध्ये उतरायचं होतं. आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला की आता खाली कसं उतरायचं त्यांना. ते आले, बघितलं, चालतंय ना, म्हणले उतरतो मी. काय म्हणजे एवढी एनर्जी त्यांच्यामध्ये होती. ते पण स्वतः बोलले की माझं भाग्य समजतो की या चित्रपटात मी काम करतोय. आणि त्यांचाही खूप सपोर्ट लाभला. याच्यामध्ये रोहन पाटीलने खूप विशेष करून मेहनत घेतली सिनेमामध्ये, की म्हणजे आता तरी तब्येत वाढलेली आहे त्याची. चित्रीकरणादरम्यान जवळपास 15 ते 16 किलो वजन कमी केलं होतं. अक्षरशः म्हणजे पाटलांच्या घरी शूटिंग असताना त्यांच्या घराकडे आमची व्हॅनिटी जात नव्हती, तर 100-150 मीटर असं चालत यावं लागायचं. रोहन पाटील असे चालत येत होते आणि त्यांच्या मुलीने पाहिलं आणि आल्यानंतर रोहनला ती बोलली की एक तुम्हाला बोलायचं, बोलू का? रोहन म्हणलं, बोल ना. ती म्हणली की मला असं वाटलं खरोखरच माझे पप्पाच चालत येतात. म्हणजे एवढ्या गोष्टी ते आम्ही हे करायचा प्रयत्न केलात. आणि खूप असे किस्से आहेत की बरेचसे लोक तिथं यायचे, जे बाहेरून पाटलांना भेटण्यासाठी यायची. ती विचारायची की पाटील आहेत का? कारण त्यावेळेस जर पाटील नसतील तर गावातील लोक सांगायचे की नाही पाटील. आणि ज्या साईडला गर्दी, इकडे शूटिंगची तिथं गर्दी असायची, तिथे यायचे ते आणि म्हणायचे, काय राव खोटं बोलले तुम्ही, काय पाटील तर आहेत. म्हणजे इतके ते रिअल आणि हुबेहूब वाटत होते. नाही, भूमिकेमध्ये फार चांगली घुसलो, कारण ते सिद्ध करणं आणि दाखवणं, कारण जबाबदारीचं पात्र होतं. पण खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे एकही चूक न करता, म्हणजे त्यांच्या भूमिकेत लुकमध्ये असताना इतकी काळजी घेतली की आपल्यामुळे त्यांना काही चुकीचे परिणाम व्हायला नको. त्याच्यामुळे एवढा प्रोटोकॉल पाळला आणि परफेक्ट भूमिका पार पाडली. मला अजून एक सांगायचं आहे की हा सिनेमा जरांगे पाटलांवरती जरी असला तरी मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करायची की सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी हा सिनेमा बघावा, कारण ह्याच्यामध्ये जातीय द्वेष आम्ही कोणता दाखवलेला नाही आणि पाटीलही करत नाही. पाटलांनीच आम्हाला सांगितलं होतं की हा सिनेमा करताना की फक्त हा एका जातीसाठी नसेल, प्रत्येक जातीच्या माणसाने हा सिनेमा पाहायला पाहिजे. सुरुवातीला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि तसाच सिनेमा झालेला आहे की प्रत्येक जातीचा माणूस हा सिनेमा पाहिल, कारण हा एका जातीसाठी असा पेशविक असं वाटणार नाही आणि प्रत्येकाला प्रेरणादायी असणार आहे, ऊर्जा देणारा सिनेमा असणार आहे. मी तर म्हणलं की एखादा माणूस हारलेला आहे लाईफमध्ये आणि त्याला आत्महत्या करायला चाललाय आणि जाता जाता त्याने जरा पिक्चर पाहिला तर तो स्वतःच्या आयुष्यात कधी आत्महत्या करणार नाही, दुसऱ्यालाही करून देणार नाही आणि एक दिवशी नक्कीच यश मिळवल तो. एवढा सुंदर चित्र. शैक्षणिक असो, राजकीय असो किंवा आरक्षणाचाही असो प्रत्येक जातीसाठी, पण आम्ही ह्या सिनेमातून एकच सांगितलं की तुम्हाला संघर्ष जर करायचा असेल तर तो मनोज जरांगे पाटलासारखा करा, तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे हा संघर्ष पण बघायचा असेल त्याच्या 21 जूनला थिएटरमध्ये जाऊन बघावं लागेल, जाणून घ्यावं लागेल आणि एक माणूस म्हणून सगळ्यांनी सिनेमा बघावा असं मला वाटतं. एक सिनेमा म्हणून आम्ही प्रमोशन करतोय म्हणून नाही, सगळं बाजूला ठेवून एक खऱ्या गोष्टीची आणि खऱ्या व्यक्तीची गोष्ट पुढे येणार आहे, त्याच्यामुळे एक जाणून घेण्यासाठी आपण जावं आणि सर्व परिवारातल्या सगळ्यांनी जावं. नाही, आता खऱ्या अर्थाने आम्ही एक चित्रपटाच्या म्हणजे पद्धतीने आपण जे प्रमोशन करतो, सगळ्यांना आव्हान करतो, अशा पद्धतीने सगळे आव्हान करतायत. परंतु मी एक निर्माता आणि लेखक, कारण निर्माता असेल तर पुढच्या गोष्टी होतात, परंतु मला समाजातून सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही आता शूटिंग केलं, तुम्ही 5-6 महिने खूप पळालात, सगळ्या काही गोष्टी केल्या, तुम्ही आता आराम करा. चित्रपट आम्ही समाजाने हातात घेतलेलं आहे आणि ह्या चित्रपटाचं काय करायचं ते आता समाज ठरवीन, त्यामुळे तुम्ही शांत राहा. परंतु आम्ही शांत न राहता तरीसुद्धा समाजामध्ये फिरतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय, त्यांच्या काही अडचणी असतात त्या पण जाणून घेतोय, कारण ह्या चित्रपटाचा आम्ही सेकंड पार्ट पण करतोय. त्यामुळं आम्ही थांबलो नाही, परंतु हा चित्रपट सगळा संपूर्ण मराठा समाजाने हातात घेतलेला आहे आणि आमचं कर्तव्य आहे तो चित्रपट कुठपर्यंत न्यायचा हे आम्ही पाहणार आहेत. त्यामुळे एवढं सांगून पण आम्ही तरीसुद्धा समाजापर्यंत जातोय, सगळ्यात तळागाळापर्यंत पोहोचतोय. तरी पण हा चित्रपट सगळे बघतील ही मला आशा आहे.
थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी. आभाळभर यश सिनेमाला मिळेल अशा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.